दिल्लीत पार पडली खासदारांची बैठक. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे एकाच गाडीतून प्रवास करत आहेत. राजकीय चर्चेंना उधाण आलं. पाहुयात नक्की काय बातमी, सविस्तर स्वरूपात. आपण पाहत आहात विशेष खास. दिल्लीत सुरू असलेल्या भेटीगाठी आणि घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आलं आहे. कारण तशा घडामोडीच सध्या दिल्लीत सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सातत्यानं सुरू आहेत. अर्थात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी या चर्चेंना खंडन केलं आहे. असं असलं तरी शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि भाजप नेते यांच्यात सातत्याने भेटीगाठी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आज खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार विनोद तावडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीत जलसंधारण संदर्भात राज्यातील खासदाराची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे तावडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आणि भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाच्या अनुषंगाने CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्राचे सर्वपक्षीय खासदार उपस्थित होते. विनोद तावडे, सुप्रिया सुळे हे देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर लगेच संसदीय समितीची दुसरी बैठक संसदेच्या कार्यालयात पार पडणार आहे. या बैठकीसाठी सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे निघाले. यावेळी दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. प्रवास करण्याआधी दिल्लीत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली. विशेष म्हणजे शरद पवार यांची नात रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नानंतर दिल्लीत रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीत नेमकी काय राजकीय चर्चा झाली ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण बैठकीनंतर खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामाबाबत शरद पवारांनी माहिती जाणून घेतल्याची प्रतिक्रिया खासदारांनी दिली. अमोल कोल्हे काय म्हणाले याबाबत आपण बघूया सविस्तर. खासदाराच्या बैठकीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येक अधिवेशनावेळी शरद पवार सर्व खासदारांसोबत चर्चा करतात. नवीन काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या असल्या तरी त्या अवगत करून देतात. यासाठी ही रुटीन बैठक होती, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.